जगात आला, हा दुनिया बनाने वाला, हा दुनिया बनाने वाला आला, जगात आला, आला जगात आला, हा दुनिया बनाने वाला, हा दुनिया बनाने शालोम. ह्या दिवसामध्ये सगळीकडे आपल्याला एका विशिष्ट पद्धतीच्या सजावटी आढळतात. कधी कधी घरांच्या आजूबाजूला, पण विशेष रीतीनं ज्या मॉल्समध्ये सजावटी केल्या जातात त्या खरोखरच पाहण्यासारख्या असतात सर्वच ऋतूंच्या मध्ये. परंतु ह्या दिवसामध्ये विशेष रीतीनं एका मॉलमध्ये ती जी सजावट करतात ते एका फार मोठ्या अशा हरणाची, फार जवळजवळ 20 ते 25 फूट उंच आणि डौलदार आणि सुंदर सोनेरी रंगाचं ते असतं
आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याला सजवण्यात येतं आणि पुष्कळ लहान मोठे लोक तिकडे ते हरण पाहायला जातात. अर्थात हे एक प्रकारचं चिन्ह आहे, ही एक प्रकारची खूण आहे. सजावट म्हणजे शेवटी काय, एक प्रकारच्या त्या खुणा आहेत आणि त्या खुणांच्यावरून सजावटीवरून आपल्याला पुष्कळ काही कळतं. त्या आजूबाजूच्या परिस्थितीचं कळतं, समाजाचं आपल्याला लक्षण कळतं, किंबहुना एखाद्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकारे अंदाज करता येतो की ह्या कुटुंबाला कशाची आवड आहे, कोणत्या प्रकारचं संगीत त्यांना आवडतं, कोणत्या प्रकारची त्यांना कलाकृती आवडते, किंबहुना कोणत्या प्रकारचे भजन पूजन त्यांना आवडतात. ह्या अनेक गोष्टींची एक कल्पना आपल्याला सजावटीवरून येते आणि सजावट म्हणजे एक प्रकारे एक खूणच आहे. तुम्हाला माहीत आहे, अशा प्रकारे खुणा ख्रिस्त जयंतीच्या दिवशी, त्या पहिल्या ख्रिस्त जयंतीच्या दिवशी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आपण म्हणाल की ह्या अशा कशा, अर्थात 2000 वर्षापूर्वी त्या एकदम वेगळ्या असल्या पाहिजे आणि त्यातल्या त्यात ज्या अर्थी त्या देवाकडून आल्यात त्यानंतर मात्र त्या खुणा त्याने कशा दिल्या असतील हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आले त्यावेळेस काही खुणा लोकांना देण्यात आल्या आणि त्याचा संदर्भ आपल्याला विशेष करून लूककृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि 8 ते 12 ह्या वचनांच्या मध्ये पहिला आपल्याला संदर्भ आढळतो. ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. नवलाची गोष्ट आहे की त्या पहिल्या ख्रिस्त जयंतीच्या दिवशी ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, त्या घराच्या समोर अवतीभोवती घराच्या वर कोणत्या प्रकारची सजावट होती की जेणेकरून लोकांना एक प्रकारे खूण ती मिळाली की अरे, ह्या ठिकाणी जगाचा उद्धारक आणि जगाचा तारणारा जन्मलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण ते पाहणं आवश्यक आहे. त्या उलट मात्र आपल्याला असं दिसतं की दिव्यदूत आहेत, प्रत्यक्ष स्वर्गातून उतरलेले दिव्यदूत आहेत आणि स्वर्गातून येणारा हा संदेश ज्यावेळेस त्या मेंढपाळांना सांगण्यात येतं आणि त्यांना खूण देण्यात येते, ती खूण मात्र एवढी साधी. आपल्याला कधी कधी नवल वाटेल की एका बाजूने अक्षरशः स्वर्गातून उतरलेले देवाचे दिव्यदूत, स्वर्गातून आलेला संदेश आणि स्वर्गातून उतरलेला तारणारा बाळकाच्या रूपामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला मात्र खूण ही की, आणि त्या खुणा मात्र एकदम वेगळ्या. नवलाची गोष्ट आहे. आज जर आपण जे डेकोरेशन आहे त्यांना जर एक प्रकारच्या खुणा जर समजलो तर मग मात्र त्या संपूर्ण गोठ्याची जर किंमत केली आणि त्या गोठ्यामध्ये जे काही गायी आणि बकऱ्या जे काही जनावरं असतील ती आणि त्या जागेची सगळी किंमत जर केली तरीही एक छोटंसं जे हरण असतं एखाद्या डेकोरेशनमध्ये त्याची किंमत कदाचित जास्त असेल. म्हणजे ह्या ज्या खुणा होत्या त्या अगदी साध्या होत्या आणि दुसरी गोष्ट त्या जशाच्या तशा होत्या, नैसर्गिक होत्या. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी दिव्यदूत त्या मेंढपाळ लोकांना म्हणतात, तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास
आढळेल. किती साधं सोपं जसंच्या तसं असल्या प्रकारचं वर्णन त्या दिवशी, त्या पहिल्या ख्रिस्त जयंतीच्या दिवशी होतं. ही जी खूण आहे, ही खूण म्हणायची की वस्तुस्थिती म्हणायची? जशीच्या तशी आहे, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा कृत्रिमपणा नाही. ही जी पहिली खूण आहे किंवा पहिल्या खुणा ज्या दिलेल्या आहेत, आणि तेही कोणाला? तर मेंढपाळ लोकांना. अर्थात त्याच्यामध्ये खरेपण हे आहे की प्रत्यक्ष देवाचा दिव्य दूत त्यांना सांगतो आहे. त्यामुळे त्याचं जे मोठेपण आहे, ते मोठेपण जरी त्या साध्या खुणा असल्या तरी परंतु कोणाकडून ते सांगण्यात येत आहे? स्वर्गातले देवदूत त्यांना सांगतायत, देवानं पाठवलेले देवदूत त्यांना सांगतायत. त्यामुळे ह्या ज्या खुणा आहेत, ह्या फार मोठ्या आणि स्वर्गीय झालेल्या आहेत, त्या महान झालेल्या आहेत. आणि इतकंच केवळ नव्हे, ह्या सर्व मानव जातीसाठी झालेल्या आहेत. ह्या साध्या आहेत, सोप्या आहेत, अशासाठी की सर्वच लोकांना त्या खुणा समजू शकतात. त्याच्यामध्ये फार मोठा असा कठीणपणा, यांत्रिकीपणा, बेगडीपणा असं काहीही आणलेलं नाही आहे आणि येऊ शकत नाही. पुष्कळदा आपल्याला माहिती आहे, काही काही सजावटी आहेत, काही काही खुणा आहेत की त्या इतक्या क्लिष्ट झालेल्या असतात, यांत्रिकी झालेल्या असतात आणि किंबहुना पाहणाऱ्यांना त्या कळतच नाहीत. कधी कधी त्या घोटाळा करून देतात. ह्या खुणा इतक्या साध्या आहेत, ह्या ठिकाणी दिव्यदूतांनी सांगितल्या. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची त्याने भेसळ केली नाही, कृत्रिमपणा आणलेला नाही, किंबहुना मोठा कठीणपणा सुद्धा आणलेला नाही. एक सर्वसामान्य लोकांना समजेल अशा ह्या खुणा आहेत. आणि म्हणून ह्या सर्वांच्यासाठी आहेत, सर्वांना समजणाऱ्या आहेत. आणि म्हणून असं कोणीही म्हणू शकत नाही की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त हे समजत नाहीत. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आणि त्यांचं सत्य आणि त्यांचं शिकवण हे सगळं काही असंच आहे, सगळ्यांना समजणार आहे, सर्वांच्यासाठी आहे. कोणत्याही जगातील काण्याकोपऱ्यातला मनुष्य घ्या, कोणत्याही जमातीतला घ्या, अगदी जिथे कुठे अशिक्षित लोक आहेत, अडाणी लोक आहेत, त्यांना सुद्धा समजणाऱ्या ह्या खुणा आहेत. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला ह्याच्यातून एक संदेश आहे की ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचं शिक्षण आणि ख्रिस्ताचे जे सिद्धांत आहेत ते सर्वांच्यासाठी आहेत, सर्वांना समजणारे आहेत. आणि ते त्या पहिल्या ख्रिस्त जयंतीपासून तसेच आहेत. इथं असं म्हटलेलं आहे, आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले, गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. तुम्हाला माहीत आहे, प्रभू येशू ख्रिस्त इतक्या साध्या गव्हाणीमध्ये बालकाच्या रूपात ते आलेले आहेत. त्यांचं अवतरण ह्या जगामध्ये जे झालेलं आहे हे अशा प्रकारे झालेलं आहे. आणि मग यावरून आपल्याला पुन्हा देवाला काहीतरी संदेश द्यायचा आहे. आणि तो संदेश हा आहे की बाळंत्याने गुंडाळलेलं एक बाळ. यावरून आपल्याला असं दिसतं की मनुष्य प्राण्याची जी काही जो वंश आहे किंवा मनुष्य प्राणी आहेत, त्यांना देवाने एकदम जी किंमत आहे, फार मोठी किंमत दिलेली आहे. मनुष्य प्राण्याचा हा जन्म जो आहे, आपण जे शरीर घेऊन ह्या जगामध्ये जे येतो आणि आपल्याला जो काही ह्या ठिकाणी वास्तव्य आहे आपलं ह्या जगामधलं, बाळपणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत ह्या जगातलं, ह्या प्रत्येक गोष्टीला देवाने त्याने जन्म ह्या जगात घेतल्यामुळे एक किंमत दिलेली आहे की प्रत्यक्ष देवाने बाळकाचं स्वरूप घेणं हे त्याने निवडलेलं आहे. दुसरं कोणतंही स्वरूप त्याने निवडलेलं नाही. जर देवाला पाहिजे असतं तर एखाद्या फार मोठ्या महाभयंकर, ज्याला आपण म्हणतो स्फोट आहे किंवा अग्नी आहे किंवा फार मोठा अजून काही भूमिकंप आहे, एखाद्या डोंगरातून म्हणा, एखाद्या वृक्षातून किंवा पाण्यामधून किंवा कोणत्याही एखाद्या महाभयंकर किंबहुना
एखाद्या दुसऱ्या ग्रहावरून येणारा एखादा वेगळाच प्राणी होऊन ख्रिस्त ह्या जगामध्ये मनुष्याला दर्शन देऊन घाबरून आणि त्याचं सामर्थ्य दाखवून त्याने आपला अवतार ह्या जगामध्ये घेतला असता. परंतु तसं न करता प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आणि पैलू म्हणजे बाळकापासून त्याने आपलं जीवन ह्या जगामध्ये सुरू केलेलं आहे. मानवाचं शरीर, मानवाचा जन्म, ह्या सर्व गोष्टींना त्यांनी एवढं मोठं आणि महान करून टाकलेलं आहे की प्रत्यक्ष देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये तो जन्म घ्यावा ही एक महत्त्वाची खूण आहे. जर आपल्यापैकी कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जाणून घ्यायचं जर असेल, ओळखायचं असेल प्रभू येशू ख्रिस्ताला, बघायचं असेल की हाच तो ख्रिस्त आहे, तर ही ती खूण आहे असं त्या विशेष रीतीनं साध्या लोकांना म्हणजेच मेंढपाळांना सांगितलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की पुष्कळ ठिकाणी असं शिक्षण आहे, मानवाचा जो जन्म आहे हा जन्मच मुळामध्ये आपल्याला माहीत आहे की कशाने तरी बांधलेला आहे. कशाने तरी कोणत्या तरी कर्मामुळे तो मिळतो, कर्मामुळेच तो बांधलेला आहे आणि पुढे सुद्धा तो कर्मामुळेच मिळेल. मग आता प्रभू येशू ख्रिस्त बालक म्हणून ह्या जगामध्ये जर आले तर मग तसं पाहिलं तर त्यांच्या पूर्वी कर्मीच्या कडे जर पाहिलं तर तसा प्रश्नच येत नाही. ते तर प्रत्यक्ष देव होते, ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलं, ज्याच्या हातामध्ये सगळं काही निर्मिती आहे आणि ज्याच्यामुळे ती निर्मिती चालते, हे आपण पाहिलेलं आहे गेल्या वेळेला. असं असून सुद्धा म्हणजे त्यांचा जो मानवाचा जन्म आहे अगदी साध्या सोप्या गरीब कुटुंबातला जो जन्म आहे तो त्यांच्या कर्मांचं फळ नव्हतं. त्यांनी ती निवड केली की ह्या जगामध्ये बालकाच्या रूपामध्ये त्यांनी जन्म घ्यावा. फार मोठं सत्य ह्या ठिकाणी ह्या खुणांच्या द्वारे सांगितलेलं आहे आणि दिव्यदूत प्रत्यक्ष म्हणतायत की तुम्हाला खूण ही की 12 वचनामध्ये बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. अजून एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी पाहता येईल आणि ती अशी की ह्या सांगण्यामध्ये दिव्यदूतांच्या ह्या भाषणामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांना असं सांगितलं की ही खूण आहे आणि तिथपर्यंतच. आपण असं म्हणू शकतो मग दिव्यदूतांनी त्यांना तिथपर्यंत का घेऊन गेले नाहीत? विशेषरीतीनं मेंढपाळांना दर्शन दिलं, मेंढपाळांना संदेश दिला, मेंढपाळांना खूण सुद्धा दिली. काय खुणा आहेत, तुम्हाला काय आढळेल त्या ठिकाणी? फार मोठं डेकोरेशन नाही, फार मोठे त्या ठिकाणी प्रकाशाच्या झोत नाहीत, काहीच नाही, फक्त एवढंच तुम्हाला आढळेल. प्रश्न आपल्याला कधी कधी पडतो, मग त्या दिव्यदूतांनी त्यांना तिथून त्यांच्या शेतीमधून जेथे कोठे ते बसलेले होते तिथून तिथपर्यंत का नेलं नाही? त्यांना खुणा सांगितल्या. तुम्हाला माहीत आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचं तत्व आढळतं. जर ह्या मेंढपाळांना खरोखर मनापासून ह्या बाळकाचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जर शोध करायचा असेल तर मग येथून पुढे ते स्वतः शोध करू शकतात. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीला मनापासून प्रभू येशू ख्रिस्तांचा जर शोध करायचा आहे आणि विशेष रीतीने ह्या मेंढपाळांच्या बाबतीत जर करायचं असेल तर त्यांना त्यांचं बोट धरून लहान लेकरांच्या सारखं त्या गोठ्यापर्यंत दिव्यदूत घेऊन गेला नाही आणि घेऊन जाणार पण नाही. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे की काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत देव आपल्याला खुणा देतो, चिन्ह देतो, आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो
आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो, आपल्याला मार्गदर्शन देतो, पवित्र शास्त्राच्या द्वारे तो आपल्याला कळवतो. परंतु त्यानंतर मात्र तो प्रत्यक्ष आपलं बोट घेऊन सरळ शुद्ध त्या संकटातून किंवा त्या आजारातून किंवा अजून कोणत्या प्रवासातून किंबहुना जीवनाच्या प्रवासातून जात असताना आपली जी कधी कधी अपेक्षा आहे की त्या मेंढपाळ लोकांना दिव्यदूताने प्रत्यक्ष तिथपर्यंतच घेऊन जायचं असतं. दिव्यदूताने तसं केलं नाही. त्यांना खुणा दिल्यात, चिन्ह दाखवलेत, सांगितलेत आणि आता पुढे तुमची जबाबदारी आहे. जर खरोखरच मनापासून तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध जर करायचा असेल तर. तुम्हाला माहीत आहे, फार मोठं सत्य आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खरोखरच जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये शिकायचं आहे, त्यांच्यापासून शिकायचं आहे, देवाचं वचन शिकायचं आहे, किंबहुना अजून प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, देवाच्या वचनामध्ये जर वाढायचं असेल तर देवाने आपल्याला ते सांगून ठेवलेलं आहे, ते चिन्ह दिलेले आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु पुढचे परिश्रम, पुढचा त्रास, पुढचं चालणं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणं आणि मग ते पाहून अनुभवणं, ख्रिस्ताचं दर्शन ते अनुभवणं ही पूर्णतः आपली जबाबदारी आहे. जर देवाला पाहिजे असते तर देव त्यांचा हात धरून त्या गायीच्या गोठ्यांच्या पर्यंत घेऊन जाऊ शकले असते. तशी गरज नाही. माणसाला देवाने बुद्धी दिलेली आहे, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत आणि खरोखरच मनापासून जर ख्रिस्ताचा शोध करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी मुळात दिलेल्या आहेत. आपण त्याचा वापर करणं आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे, पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये आपण कधी कधी असं पाहतो की आपल्या घरामध्ये 2-2, 3-3, 4-4, 5-5 बायबल असतात. कधी कधी तर आपण म्हणतो की माझ्या आजोबापासूनचे हे बायबल आहेत, माझे आजोबा किंवा माझे कोणी अजून कोणी हे शास्त्रभ्यासक होते किंवा पाळक होते. परंतु स्वतः मात्र आपण कोणत्याच प्रकारचे प्रयत्न आणि श्रम घेतलेले नाहीत त्यामधलं सत्य काय आहे ते शोधण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे की ती जी जबाबदारी आहे ती आपली आहे. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये जर खरोखरच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त ओळखायचा असेल, बघायचं असेल, त्याचं दर्शन जर घ्यायचं असेल, तो कुठं आहे, काय त्याचं महात्म्य आहे, संपूर्ण जगासाठी जर त्याचं महात्म्य आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ही जी सुवार्त आहे ही संपूर्ण जगासाठी आहे. हा जो तारक आहे हा संपूर्ण जगाचा तारणार आहे. इतकंच केवळ नव्हे, परंतु 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. देवाला गौरव आणि संपूर्ण जगामध्ये लोकांच्यावर शांती प्रस्थापित करणारा हा तारणारा. परंतु जर ते त्याच ठिकाणी त्यांच्या शेतात जर राहिले असते आणि त्यांनी ती इच्छाच बाळगलेली नसती, एवढा मोठा संदेश देऊन सुद्धा जर ते उठून त्या गायीच्या गोठ्यापर्यंत चालत गेले नसते तर त्यांना ख्रिस्ताची ओळख झाली नसती, ख्रिस्त शेवटपर्यंत कळला नसता. मंडळी, या दिवसामध्ये आपल्याला माहीत आहे, आपल्याला नक्की सगळी गोष्ट माहीत आहे, परंतु प्रश्न असा आहे की आपण त्याच्या पुढे पावलं टाकलेली आहेत का? मेंढपाळांच्या बाबतीत एक फार महत्त्वाची गोष्ट केली. त्यांनी प्रत्यक्ष दिव्यदूताची वाणी ऐकली, तो प्रकाश पाहिला. एवढा मोठा प्रकाश दिव्यदूतांच्या मार्फत ती वाणी, हे सगळं एक दिव्य दर्शन झालं. परंतु एक महत्त्वाचं जे दर्शन आहे ते दर्शन तेव्हाच त्यांना घडलं ज्यावेळेस ते स्वतःहून उठले आणि प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन त्यांनी त्याचं दर्शन घेतलं. माझी खात्री आहे की आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत की तुम्ही म्हणाल की ह्या देवाच्यामुळे आहेत. तुम्हाला जो काही अनुभव आहे
आपण चर्चमध्ये जातात इतके वर्ष पासून आपण कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कारिक गोष्टी अनुभवलेल्या आहेत, परंतु एक शेवटची गोष्ट जी त्या मेंढपाळांनी केली ती ही की तुम्हासाठी एक खूण आहे, जाऊन तुम्ही प्रत्यक्ष आता उठा, चालायला लागा आणि जाऊन मग त्या ख्रिस्ताचं तुम्ही दर्शन घ्या. मला असं वाटतं की ह्या दिवसामध्ये आपण अनेक अनुभव वर्षानुवर्ष जे आपण घेतले ख्रिस्त जयंतीचे, घरातले, चर्चमधले, बाहेरचे, प्रसंगांचे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचे, परंतु एक शेवटचा भाग, एक शेवटची खूण, एक शेवटचं दर्शन, त्याची जर आपल्याला गरज असेल तर प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे चालत या. माझी खात्री आहे की तुम्हाला त्या दर्शनानं तुमचं जीवन बदलल्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. देव करो या दिवसामध्ये त्याच्या चिन्हाकडे आपण चालू आणि त्याचा अनुभव घेऊ. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. जी मेंढपाळांची गोष्ट साधी, साध्या ठिकाणी, साध्या लोकांची, परंतु त्यांनी स्वतःची पावलं उचललीत आणि स्वतः जाऊन ख्रिस्ताचं दर्शन घेतलं. प्रिय प्रभो, आम्ही सुद्धा ते शेवटचं जे पाऊल आहे ते उचलून तुझं दर्शन घ्यावं आणि मग त्या दर्शनामधून तुझं गौरव करावं. आता देवज बाप्याची प्रीती, देवज पुत्राची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.